आनंदाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। राज्यभरातील पीएम नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हणतात तरी काहीच हरकत नाही। कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याची संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी यादी सुद्धा राज्य शासनाने जाहीर केलेली आहे। पात्र जिल्ह्यांची यादी जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील यादीत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलं असं म्हणतात तरी काहीच हरकत नाही। कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। बघा, राज्यभरातील पीएम नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये पीएम नमोचे हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून डीबीटी अंतर्गत त्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत यापासून वंचित राहणार आहेत त्यांनी फक्त ही 2 कामे करायची आहेत। बघा, जर तुम्ही यापासून वंचित राहत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे आले नसतील तर तुम्ही फक्त ही 2 कामे करायची आहे। ती कोणती 2 कामे आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा, जर ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, लगेच ती 2 कामे कोणती आहे ती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुमचं डीबीटी ऑन असेल बघा तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत, अन्यथा पैसे पडणार नाहीत। तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल, आधार कार्डची KYC असेल, फार्मर ID असेल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा होते। बघा, तुमच्या बँक खात्यावरती जर असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा पात्र लाभार्थी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पहिला टप्पा आज सकाळपासूनच विस्तारित झालेला आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून विस्तारित रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार। म्हणजे डीबीटी अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये जर हप्ता जमा होत असेल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 2 हप्ते जमा केले जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे। एकंदरीत तुमच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र जिल्ह्यात असाल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। कारण की जर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट असेल तर आम्ही नक्की कळवण्याचा प्रयत्न करू। बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जर तुमचं बँक खातं असेल, बघा महाराष्ट्र बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होते। अन्यथा लवकरात लवकर ही गव्हर्नमेंटची बँक असल्यामुळे तुमच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा होतात। जर तुमचं दुसऱ्या बँकेमध्ये खातं असेल तर तुमच्या बँक खात्यावरती उशिरा पैसे येतात। बघा, उशिरा पैसे जमा होतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमची कोणती बँक आहे ती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुम्हाला एकंदरीतपणे 2,000 + 2,000 म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत। या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल, तुमचा तालुका असेल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये पीएम नमोचे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की मित्रांनो, तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे। एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा कोणता आहे तीही नक्की सांगण्याचा प्रयत्न करा। बघा, जर तुमच्या जिल्ह्यात यात नाव असेल तर आम्ही नक्की तुमचा जिल्हा सांगण्याचा प्रयत्न करू। बघा, यामध्ये पोस्ट बँक असेल, बघा शेतकरी मित्रांनो, बँकेची यादी पाहूया। पोस्ट बँक असेल, जर तुमचं पोस्ट बँकेमध्ये खातं असेल बघा तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम ही जमा लवकर होते। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमची गव्हर्नमेंटची बँक असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास उशीर होत नाही। अन्यथा जर तुमची साधी बँक असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास उशीर होतो। बघा, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र, बघा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यावरती लवकर पैसे जमा होतात, अन्यथा लवकर पैसे जमा होत नाही। बँक ऑफ महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे SBI असेल तर तुमच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर
पैसे जमा होतात. त्याच अंतर्गत बघा डीबीटी असेल, डीबीटी ऑन आहे का ही लवकर चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचं डीबीटी ऑन असेल तर तुमच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर जमा होते रक्कम. बघा त्याचप्रमाणे आधार लिंक, बँक खाते. बघा आधार लिंक बँक खाते चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आधार लिंक बँक खाते चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचं असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होते, अन्यथा रक्कम जमा होत नाही. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं बँक अकाउंट आधार लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होते. यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्र आपला पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी जे शेतकरी त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये आज सकाळपासून डीबीटी अंतर्गत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. त्या अंतर्गत पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला सातारा जिल्ह्यात ही रक्कम जमा झालेली आहे. बघा सातारा जिल्ह्यात ही रक्कम जमा झालेली आहे. एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. डीबीटी अंतर्गत शेतकरी मित्रांनो, डीबीटी इकडे लक्ष द्या, तुमच्या जिल्ह्यात यात नाव असू शकते, त्यामुळे शेतकरी मित्रांनो डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे क्षेत्र मित्रांनो आपला जालना जिल्ह्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली. जे पात्र शेतकरी आहेत जालना जिल्ह्यामधील बघा त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे. त्याचप्रमाणे आपला छत्रपती संभाजीनगर बघा, छत्रपती संभाजीनगर बघा या जिल्ह्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा झालेली आहे. बघा त्याचप्रमाणे त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला अहिल्यानगर बघा, अहिल्यानगरमध्ये शेवगाव असेल बघा शेतकरी मित्रांनो, शेवगाव, पाथर्डी, त्याचप्रमाणे राहाता या जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो श्रीरामपूर त्याचप्रमाणे बघा बहुतांश जे तालुके आहेत ते तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली जात आहे. बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल या तालुक्यामध्ये तर आज ते उद्यापर्यंत बघा, आज ते उद्या पर्यंत रक्कम जमा केली जाणार आहे. बघा जमा केली गेली आहे. म्हणजे जर तुमचं डीबीटी ऑन असेल बघा, डीबीटी ऑन असेल बघा तर तुमच्या बँक खात्याची रक्कम सुद्धा जमा केली गेली आहे. त्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नसेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पूर्णपणे नाव घेण्याचा प्रयत्न करू.
भेटत राहू तशाच नवीन सोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. भेटत राहू तशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.